नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप सगळ्यांना पाहायला मिळाला. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता आणि राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ही 40 आमदार होते. असंच काहीसं चित्र आणखी एका राज्यात पाहायला मिळू शकते. विधानसभा निवडणुकीच्या आधी एका पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. दरम्यान झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, पण त्याआधी मोठी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना जामीन मिळालं. जामीन मिळताच ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. हेमंत सोरेन तुरुंगात असताना चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं, पण हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर येताच त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. चंपई सोरेन यांचं पक्षात मोठं वर्चस्व आहे. दरम्यान कोल्हान भागात झारखंड मुक्ती मोर्चामध्ये चंपई सोरेन यांचा मोठा प्रभाव आहे. चंपई सोरेन यांच्यासह कोल्हान भागातील अनेक आमदारही त्यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या चंपई सोरेन त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत. लवकरच ते रांचीला पोहोचण्याची शक्यता आहे. चंपई सोरेन लवकरच नवी दिल्लीला जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. मात्र सध्या याला कोणत्याही स्तरावर दुजोरा दिला जात नाही. दरम्यान मंत्री चंपई सोरेन यांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री आणि मंत्री चंपई सोरेन यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून ते चंपई सोरेन यांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.